मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा म्हणजे 14 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की ही ईश्वरीची आई जी आहे ती तिच्या घरी आली आहे आणि आता या अंजलीला तिच्या नवऱ्याची ओळख करून द्यायची फारच घाई झालेली असते. ती ईश्वरीच्या आईला म्हणत असते, थांबा ना, हे आता येतीलच, इतक्यात तुमची आणि त्यांची भेट घडवून देते. आता बघा प्रेक्षकांना पुढे काय होतंय. ईश्वरीला आधीच टेन्शन आलेलं असतं की आता आपल्या आईने जर या राकेशला बघितलं तर काय होणार. आता तेवढ्यात तो राकेश आलेला दाखवलाय, खूप सारे फुगे घेऊन येतोय तो, त्याची बायको प्रेग्नेंट आहे ना त्यामुळे. आणि आता तो ते फुगे असे बाजूला सरकवतो आणि आता ईश्वरीची आई त्याचा चेहरा बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. पण या माणसाला काही वाटत नाहीये, एवढं सगळं करून सवरून भागला आणि बघा आता ती बिचारी बघतच राहते. ईश्वरीला तर असं झालंय आता कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही, कारण तिच्या आईला हा धक्का द्यायचा नसतो. पण राकेशला बघितल्यावर मात्र तिच्या आईला सगळा भूतकाळ आठवला की तिची आई खूप टेन्शनमध्ये येते आणि राकेशला खूप वेळ बघत बसते. आता ही अंजली म्हणते, हे माझे मिस्टर आहेत. आता या ईश्वरी, तिची आई, तिची बहीण सगळ्या एकमेकींकडे बघून भांबवतात. या मालिकेचे एपिसोड असतात ना ते म्युझिकलच फार दाखवतात. शेवटी ईश्वरी बाजू सांभाळते अंजली समोर आणि म्हणते, आई अहो हे ना आमच्या अंजलीताईचे मिस्टर आहेत आणि ते खूप मनमोकळे आहेत. अगं आई, खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आता ईश्वरीच्या आईला उमजेना काय बोलावं आपल्या पोरीला. राकेश म्हणतो, नमस्कार, छान म्हटलं तुम्हाला भेटून. बघा ना कसला साळसूद माणूस आहे. आणि म्हणतो कसा, याआधी आपण पूर्वी कधी भेटलो नाही ना. आता ही ईश्वरीची आई बघतच राहते बरं का, झालेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात. ईश्वरी शेवटी आईला म्हणते, आई चल ना, अगं तू बस, मी काहीतरी करते तुला खायला, तू बस. तेवढ्यात तिथे अर्णव आलाय. अर्णवला सगळी सिच्युएशन कळली आहे. ईश्वरी त्याला डोळ्याने खुणवते. अर्णव म्हणतो, बसा ना तुम्ही, उभ्या का, कॉफी नाही केली का अजून यांच्यासाठी. आणि मुद्दाम राकेशला म्हणतो, काय म्हणाले डॉक्टर. राकेश म्हणतो, काही नाही. अर्णव म्हणतो, चला ना भाऊजी आपण तिकडे जाऊन बोलूयात. आणि मुद्दाम अर्णवने राकेशला यांच्या समोरून हटवलंय. राकेश, राजेश, समथिंग त्याचं जे काही नाव आहे ते. आता मला या मालिकेतले कॅरेक्टर जास्ती माहीत नाही आहे प्रेक्षकांनो. आपल्या मैत्रिणीला बरं नाही आहे जी आपल्या मालिकेचा या रिव्ह्यू देते, त्यामुळे काही दिवस जसं होईल तसं, दिवाळी आहे, सगळ्या गोष्टी सांभाळून मी तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करेल. तर बघा आता ही रडायला लागते ईश्वरी तिच्या आईच्या गळ्यात पडून की हे काय झालं होतं माझ्या बाबतीत आणि काय होऊन बसलं. आता त्या ईश्वरीच्या आईला कळतंय, सगळं भूतकाळ तिच्या आईला आठवतं आणि तिची आई कुठेतरी देवाचे आभार मानते की आपली पोरगी या माणसाच्या जाळ्यात अडकली नाही. राकेश बघा बाहेर गेल्यावर अर्णवला वाटेल तसा बोलायला लागतो आणि म्हणतो कसा, चिंट्या क्या बात आहे यार, कसली डॅशिंग एंट्री घेतली तू. अरे कितीही उड्या मारल्यास ना तरी माझ्या होणाऱ्या सासरच्या, अरे सॉरी बाबा सॉरी, तुझ्या सासूबाई आहेत म्हणा त्या, त्यांची तंतरली बरं का मला इथे बघून. अर्णवला एवढा राग येत असतो त्याचा, आपण बहिणीच्या प्रेमापोटी गप्प बसलाय बिचारा. आता त्यावर राकेश त्याला म्हणतो, आदर्श जावई आहे बाबा तू, कमाल आहे, पण त्यांची वाट लागली होती ना. अर्णव म्हणतो, ए चल, तुझ्यासारखी फालतू बडबड करता येत नाही मला. लक्षात ठेव, जे काही आहे ते आपल्या ते दोघांमध्ये, त्यांना मध्ये खेचायचं नाही. मिस फायरच्या फॅमिलीला यात आणू नकोस, लक्षात ठेव. राकेश म्हणतोय, मी आणि तू, अच्छा अच्छा अच्छा, तू रिक्वेस्ट करतोयस का मला. अरे बाप रे, तू स्वतः रिक्वेस्ट करतोय. अरे हेच तर ऐकायचं होतं मला, एवढा मोठा बिझनेस टायकून मला रिक्वेस्ट करतोय, वा रे वा. त्यावर अर्णव म्हणतो, मी रिक्वेस्ट नाही करत आहे, तुला धमकी देतोय, लक्षात ठेव. राकेश अर्णवला म्हणतो, अरे बापरे, तू धमकी देतोय म्हणजे घाबरायला पाहिजे मला तुला. आता मात्र अर्णव म्हणतो, हे बघ तुला काय बोलतोय ते लक्षात ठेव. राकेश म्हणतो, ए चल रे अर्णव, कसला धमक्या देतो रे मला, ईश्वरीसाठी, अंजलीसाठी, या असल्या फालतू धमक्या आहेत का तुझ्या. असशील ग्रेट, पण माझ्यासमोर फेल आहे, तू काही करू शकणार नाहीये माझं. तुझ्या मिस इंदोरच्या रोज एक एक पाऊल मी जवळ जाणार आहे, लक्षात ठेव. राकेश असं बोलल्यानंतर अर्णव म्हणतो, तू जवळ चाललाय रे, पण मिस इंदोरच्या नाही, तुझ्या शेवटाच्या. असं बोलून तो तिथून निघून जातो, त्याला धमकीच देतो थोडक्यात आणि म्हणतो, चल लवकरच कळणार आहे तुला पुढे काय होईल. इकडे ईश्वरीची आई देवाचे आभार मानते आणि म्हणते, बाई बरं झालं तू त्या माणसाच्या कचाट्यात नाही सापडली. कुठे ते लॉज होतं, कुठे तू, अरे बापरे, अगं त्यांनी एवढी मोठी फसवणूक केली आणि त्याचा खरा चेहरा समोर आला पाहिजे ना. असं म्हणून ती आता अंजलीला सगळं सांगायला जाणार असते बरं का ईश्वरीची आई. पण ईश्वरी म्हणते तिला की आई थांब, अगं आपल्याला काही दिवस गप्प राहावं लागेल. त्यावरती ती आई म्हणते, अगं पण तो माणूस एकाच छताखाली, एका घरात, तू त्याच्या समोर तू अशी शिक्षा का भोगायची. मग आता ती ईश्वरीची बहीण पण म्हणते, तू एवढी शिक्षा का सहन करतेस. पण आता ही ईश्वरी म्हणते, नाही नाही, अंजली ताई आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी आपल्याला हे करावं लागेल. आई विचार कर काय होईल ग. अर्णव येतो तिथे आणि त्यांना निश्चिंतता देतो आणि म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी आहे ईश्वरी सोबत आणि आम्ही
काहीही प्रॉब्लेम होऊ देणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. ईश्वरीची आई त्याला म्हणते, आता काय होईल ही भीती तर आमच्या मनात राहीलच ना. पण आता अर्णव म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, तो काहीही करू शकणार नाही आणि टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी आहे आणि मी वचन दिलंय तुमच्या मुलीला मी काहीही होऊ देणार नाहीये. मनापासून वचन दिलंय मी तिला. आता ईश्वरीच्या आईला थोडासा तरी दिलासा मिळतोय. इकडे अंजली तिच्या होणाऱ्या बाळाचे फोटो बघत असते आणि राकेशने प्रॉमिस केलं ईश्वरीच्या आईला, मिस इंदोरची सेफ्टी म्हणजे माझं तुम्हाला वचन आहे, मी तिला सुरक्षित ठेवेल. आता इकडे हा राकेश येतो आणि त्याच्या या बायकोकडे बघतो आणि म्हणतो, काय क्यूट आहे ना. आता अंजली म्हणते, काय म्हणालात. त्यावरती राकेश म्हणतो, अगं आपलं होणारं बाळ किती क्यूट आहे बघ ना, अगदी तुझ्यासारखंच दिसतं. आपण हा फोटो कुठे लावूयात अंजली, इथे लावूयात का, तिथे लावूयात का, असं म्हणून तो फोटो इकडे तिकडे घेऊन फिरतो आणि तिच्याकडे जरा विचित्र नजरेनेच बघत असतो. फारच भयंकर दाखवलाय हा माणूस. पण आता बघा ही अंजली म्हणते, अहो मला ना जरा विचित्रच वाटलं. म्हणजे ईश्वरीची आई बोलता बोलता थांबली ना, त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच होतं बघा, काहीतरी घडलंय असं वाटतंय बघा सारखं मला. राकेश लगेच म्हणतो, अगं अंजली तू अशा वेगळ्या गोष्टींचा विचार नको करूस, अगं आपल्या बाळाचा विचार कर ना. अंजली म्हणते, पण तरीही असं का वाटतंय मला, काहीतरी वेगळं घडून गेलंय. त्यावर राकेश विषय बदलून म्हणतो, काय ग अंजली, काय घेऊन बसली आहेस, त्या गोष्टी सोड. आता मला सांग, हे बाळ आपलं कसं दिसेल, कसं हसेल, या गोष्टीचा विचार कर. पण काही म्हणा अंजली, आपलं बाळ डॅडी कोण आहे ना हे विसरून जाईल आणि त्याने आठवायचा प्रयत्न जरी केला ना तर मी त्याची आठवणच पुसून टाकेल. आता तो इतका विचित्र बोलतो तेव्हा या अंजलीला काही कळत नाही. ती म्हणते, काय बोललात तुम्ही. आता लगेच राकेश विषय बदलून म्हणतो, बाळ तर आपल्या दोघांचं असणार, एकट्याचं थोडी. अगं तुझं नाव लावेल तो, असं म्हणायचं होतं मला, कुठे लावूयात फोटो, असं म्हणून आता इकडे तिकडे जागा शोधतो. पण अंजलीच्या मनामध्ये आता शंका आली आहे, त्यामुळे ती राकेशकडे सारखी बघत असते शंकेच्या नजरेने. तर असो, आता बघा पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की आता अंजलीची आई निरोप घेत असते पण खूप रडत असते. आता अंजलीच्या आईची काळजी जरा जास्तीच वाढली आहे. आता ती म्हणत असते, अगं बेटा बघ ना, म्हणजे तू वाचलीस देवाच्या दयाने, पण या माणसाशी लग्न लावलं असतं तर काय झालं असतं, या विचारानेच आता माझ्या जीवाचा थरकाप उडलाय ग ईश्वरी. पण बेटा अर्णवने खूप उपकार केलेत आपल्यावर, त्याच्यावर एवढे आरोप झाले, तो तुरुंगात गेला आपल्यामुळे, पण त्याने सगळं विसरून तुला वाचवलंय अगं ईश्वरी. त्याचं आयुष्य पणाला लावलंय त्याने तुझ्यासाठी ईश्वरी. त्याने तुझ्याशी लग्न केलं ग, मनापासून ते तो निभावतोय, त्यामुळे बेटा त्याच्याशी चांगलं वाग. मग आता ईश्वरीची बहीणही म्हणते, खरं आहे आईचं. अगं ताई, त्यांचा काय स्वार्थ होता तुझ्याशी लग्न करण्यात, काहीच नाही ना. तू आता जिजूंना सांभाळ. त्यावरती तिची आई पण म्हणते, खरंच देवासारखे धावून आले ते तुझ्या आयुष्यामध्ये ईशू. अगं त्यांनी एवढं केलंय तुझ्यासाठी, पण आता तुझीही जरा जबाबदारी आहे, त्यांना जप. आणि तिची आई सांगते समजावून की काही नाती प्रेमाची असतात. अगं मंगळसूत्र घातलं तेव्हा त्यांनीही स्वतःच्या आयुष्याचा विचार केला असेल ना एकदा तरी. त्यांनी तुझ्या भल्याचा विचार केला ईशू, काळजी घे त्यांची. आणि आम्ही निघतो आता ईश्वरी म्हणते, आई बाबांना नको सांगू सगळं. मग आता तिची आई म्हणते, हे बघ मला ना बेटा आता नाही सुधरते, मी काय करेल मला नाही कळते. ईश्वरी म्हणते, काळजी घे काळजी घे आई तुझी आणि बाबांची पण. आता तिची आई निरोप घेते आणि निघते. पण आता ईश्वरीच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. ईश्वरी मनाशीच विचार करते, आई गेल्यावर काय झालं असेल हे सगळं. आई सांगते ते बरोबर आहे. ईश्वरी मनात विचार करते, अर्णव सरांनी सगळं माझ्यासाठी का केलं असेल, का आणि कुठल्या नात्याने. आणि एपिसोड संपून जातो. आता पुढच्या भागामध्ये आपण बघतोय ईश्वरी अर्णवला प्रश्न विचारते, तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी का केलं, मी तुमची लागते तरी कोण, वगैरे वगैरे. आता अर्णव म्हणतो, तुझ्या काळजीपोटी हे सगळं केलं. ईश्वरी त्याला विचारते, तुम्ही तुमच्या आयुष्यपणाला का लावलं माझ्यासाठी. अर्णव म्हणतो, तुझ्या आयुष्याची माती होऊ नये म्हणून मी हे सगळं केलंय. त्यावर ईश्वरी म्हणते, पण का इतकं का केलं तुम्ही माझ्यासाठी, मी कोण लागते तुमची, हम आपके है कौन, असा प्रश्न तिने विचारला अर्णवला. तर प्रेक्षकांनो असा होता आजचा रिव्ह्यू. आवडल्यास प्लीज लाईक करा. खूप सारे रिव्ह्यू देतीये, थकून जातीये, पण प्रयत्न करतीये. बघूयात पुढे काय घडतंय. प्रेक्षकांनो रिव्ह्यूला लाईक नक्की करा, माझ्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटेल मला. रिव्ह्यूला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.